नमस्कार. सोयाबीनला हमी भाव द्यायचा की शेतकरी मागतात त्याप्रमाणे 6,000 रुपये भाव द्यायचा हे आता सरकारच्या हातात आहे. शेतकरी म्हणतात त्याप्रमाणे हमी भाव खरेदी करून सरकारने क्विंटलला 1100 रुपयांचा बोनस दिला तर शेतकऱ्यांना 6,000 रुपये भाव नक्कीच पडेल. नमस्कार. सगळं डिटेलमध्ये जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. सबस्क्राईब करा, लाईक करायला पैसे लागत नाही, शेवटपर्यंत बघा. यासाठी सरकारला शेतकऱ्यांसाठी केवळ 12 ते 14,000 कोटी रुपये द्यावे लागतील. आता सरकार नको तिथे एवढा खर्च करताना आपल्याला दिसते, जसं की 12 ते 14,000 कोटी रुपये देऊ शकत नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनीच किंवा आपल्या वतीने आमचे आमदार खासदारांनी विचारायला पाहिजे. सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन हमी भाव नको तर त्यापेक्षा जास्त भाव पाहिजे यासाठी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. मध्य प्रदेशातील आंदोलन जास्तीत जास्त पेटलं. शेतकऱ्यांनी मागणी 6,000 रुपये भावाची आहे. सरकारने 6,000ने सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. पण जर सरकार हमीभावापेक्षा म्हणजे 4,892 रुपये खरेदी करणार असेल तर सरकारने सर्व शेतकऱ्यांना क्विंटल मागे 1100 रुपयांचं अनुदान द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा 6,000 रुपये भाव नक्कीच मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून थोडा जास्तचा निधी हा एका साईडला काढावं लागणार आहे. जर देशामध्ये उत्पादन होणाऱ्या सर्व सोयाबीन क्विंटल मागे 1100 रुपये अनुदान दिले तर सरकार फार मोठा बोजा पडेल असंही नाही, कारण की लाडकी बहीणला जर तुम्ही देताय तर यांना नको द्यायलाच पाहिजे. समजा यंदा वाढलेले पेरणी किंवा चांगला पाऊस असल्याने यंदा देशामध्ये 120 लाख टन उत्पादन झाले, म्हणजेच 1200 लाख क्विंटल. जर क्विंटलला 1100 रुपयांचे अनुदान दिले तर म्हटल्याप्रमाणे 13,200 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. आता उत्पादन यापेक्षा काही कमी जास्त होऊ शकतं, थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं. सरकार आता नको तिथे मोठ्या प्रमाणात खर्च करताना आपल्याला दिसतं, ॲडव्हर्टाईज वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असताना ह्या जर बाजूला ठेवून सरकारने या 200 ज्या गोष्टी असतात त्या जर मंजूर करून दिल्या तर हमी भाव म्हणजे 4,812 रुपयांचा दरम्यान यावा असेल वाटत असेल तर सरकारला थोडंसं 1100 रुपये त्याला द्यावं लागणार. सोयाबीन खरेदी केल्यानंतर 3 ते 5 दिवसात शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे द्यावे लागतात. अनेक राज्य सरकार आधी शेतकऱ्यांना खरेदी पैसे देतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात. आपल्या राज्य सरकारलाही हेच करावे लागेल. त्यासाठी सरकारला जास्त खर्च करावा लागणार आहे. समजा सरकारने 20 लाख टनांची खरेदी केली तर हमीभावानुसार सरकारला 10,000 कोटींचा जास्त खर्च हा करावा लागणार नाही आहे. पण सरकारने जर शेतकऱ्यांना गरज असते त्याप्रमाणे पैसे दिले नाहीत तर केवळ खरेदी करून फायदा तरी काय होणार आहे? शेतकऱ्यांचा घरातला माल तिकडे जाऊन पडणार आहे. ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशांची गरज आहे असे शेतकरी खुल्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने ते सोयाबीन विकतात आणि त्यामुळे खुल्या बाजारातील भाव आणखी कमी होतात. म्हणजे जर गरज असेल तर तो पण विकेल, त्याची पण काही गरज नाही आणि याच्यामुळे भाव कमी होत असतात. म्हणजे काय तर सरकार आपला खुल्या बाजारातील सोयाबीनचे भावही हमीभावानेच भावही वर आणू शकते आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा भाव देऊ शकते. यासाठी सरकारने पर्याय शेतकऱ्यांना सांगितले आहे की कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती सध्या तरी सोयाबीनच्या मोठ्या तेजीला पूरक नाही. पुढच्या काळात परिस्थिती बदलली तर चित्र वेगळं दिसू शकतं, पण सुरुवातीलाच काळाच्या शेतकऱ्यांना जास्त माल बाजारात येऊ शकतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये सरकारचा आधाराचा गरज आहे, परंतु परिस्थिती बदलली तर बाजारात बदलू शकते, ते पुढे दिसेल. पण आता सरकारची ही प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. शेतकऱ्यांना त्यांनी हमीभाव जर द्यायचा असेल तर 1100 रुपये द्यायला पाहिजे वाढवून, म्हणजे जे काही त्यांच्यावर बोजा पडेल तो पडेल. पण जर तुम्ही इतर गोष्टींवर, इतर घोषणांवर, इतर जाहिरातींवर पैसा करत असाल, तोच पैसा जर तुम्ही शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि शेतकरी देखील तुम्हाला मतदान करेल. सो असा हा छोटासा अपडेट होता. आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.